विष्णू सहस्रनाम चिंतन मला श्लोक 91 चालू आहे. एकोनैकस्सवः तत्पदमनुत्तमं लोकबंधुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. एकेका नामाचा आपण अर्थ बघत असताना आता क्रमाप्रमाणे या 91व्या श्लोकातलं क्रमाप्रमाणे 725 नाम आपण बघणार आहे. एकह आणि या श्लोकातलं पहिलं नाम एकह म्हणजे त्याचा अर्थ बघूया. एकह ओम एकस्मै नमः. परमार्थतः सजातीय विजातीय स्वगत भेद विनिर्मुक्तत्वात एकह किंवा एकमेवाद्वितीयकम असे छांदोग्य उपनिषदाप्रमाणे केलेलं आहे भाष्य. परमार्थतः ज्याच्यात भेद दाखवता येत नाही, म्हणजे सजातीय का विजातीय अशा प्रकारचा कुठलाही भेद दाखवता येत नाही, ज्याच्या व्यतिरिक्त वेगळं असं काही नाही. स्वगत भेद विनिर्मुक्तत्वात असं म्हटलंय, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. त्या अनंतास कुठलाही भेद अगर मर्यादा नसल्याने तेच एकमेवाद्वितीयकम आहे. ते ब्रह्मच, ते परब्रह्मच काय आहे, एकमेवाद्वितीय, एकच अद्वितीय असं आहे. एको नैकह या श्लोकातले असे दोन्ही नावं जवळजवळ आली आहेत. ही पदांची जोडी इथे आली आहे. त्यातही एक पद आधी आलाय आणि मागाहून काय आलाय, नैकह. न एकह म्हणजे नैकह, जे एक नाही ते अनेक म्हणजे नैकह. हा क्रम सुद्धा चिंत्य आहे. चिंत्य म्हणजे चिंतनीय आहे. एकमेवाद्वितीयं ब्रह्म इत्यादी उपनिषद वाक्यामध्ये परमात्म्याचे एकत्व म्हणजे द्वितीय सहिष्णू एकत्व प्रतिपादिले आहे. एकम सत हे वेदवचन, तो एकच सत्य होय असं जे म्हटलं जातं, हे जे वेदवचन आहे हे प्रसिद्धच आहे. हे जे द्वैता सहिष्णू एकत्व आहे ते या जगात कुठं दिसत नाही. जगामध्ये दिसते ते सर्वत्र द्वैत दिसतं, म्हणजे भेद दिसतो. तमः आणि प्रकाश म्हणजे अंधार आणि प्रकाश, सत आणि असत, चर आणि अचर चराचर, चेतन आणि अचेतन चेतन अचेतन जे ते, स्त्री पुरुष, इह पर इत्यादी जे द्वंद्व किंवा द्वैतम म्हणता येईल, किंवा सद्वितीयताच सर्वत्र दिसून येते. एकाहून दुसरा वेगळा अशा प्रकारे किंवा दोन द्वैत ह्या सगळ्या प्रकारचं त्यांनी सांगितलंय की हे सगळे दिसून येतं. जगातील हे द्वैत प्राधान्य लक्षूनच संस्कृत भाषेने द्विवचन घडवले असेल, कारण पुष्कळ भाषांमध्ये द्विवचन नाहीच आहे, पण संस्कृतमध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असं आहे. मनुष्य किंवा जीव आधी एकटा असतो, मग तो लग्न करून दोन होतो, पुढे 3, 4 इत्यादी बहु होतात. या कौटुंबिक म्हणजे घरोघरच्या अनुभवाला अनुलक्षून संस्कृत भाषेने 3 वचनं केली आहेत. ही अशी अनेक वचने जगात दिसत असली आणि जग म्हणजेच अनेक वचन असले तरी त्याचं जे मूळ आहे ते मात्र एक वचनच आहे, हे विसरता येत नाही. आणि ते जे एक वचन आहे ते स्वतः सिद्ध आहे. हे जे स्वतः सिद्ध एक वचन तोच तो एक होय, हेच ते परब्रह्म होय, तोच परमात्मा होय असं म्हटलंय. त्या एकापासून अनेक होते आणि त्या एकातच ते सगळं परत लीन होतं. त्या एकापासूनच हे विश्व निर्माण होतं. शताननं किंवा सहस्राननं किंवा शेकडो असंख्य असं जे म्हटलेलं आहे, या सगळ्या मूर्ती तयार होतात आणि पुन्हा परत त्या एकातच त्या लीन होतात. म्हणजे उत्पत्ती आणि लय याच्यातच होतो. आदौ अंते एकच जर असते तर मध्येही दिसणारे अनेक हे एकच होय, ते उघड आहे. म्हणून वेदांचा सिद्धांत आहे एकम सत. त्याचा अर्थ एकच एक सत आहे, बाकी काही वेगळं नाही. श्लोक 91 726 नाम बघता पण नैकाहा. मागचं बघितलं एकहा आणि आता नैकाहा. ओम नैकस्मै नमः. मायया बहुरूपत्वात् नैकः इंद्रो मायाभिः पुरुरूप ईयते.
इति श्रुतेः. बृहदारण्यक उपनिषदामध्ये हे वर्णन केलेलं आहे. मायया बहुरूपत्वात म्हणजे मायेच्या बळावर नैके अनेक रूपे धारण करणारा हा म्हणून नैकः असे याचं एक नाव. परमात्मा एक आहे तसा तो नैक म्हणजे बहुही आहे. कारण रूपाने तो एक आहे आणि कार्यरूपाने तो बहु आहे. विश्व हे त्याचं कार्य आहे. तिन्ही लोक हेही त्याचं कार्य आहे. म्हणजे जो कारण आहे, जे मूळ आहे, तो मात्र एक आहे आणि कार्यरूपाने तो परमात्मा बहु आहे. जसं आपण व्यक्तिरूपाने एकच आहोत, पण आपले विचार अनेक आहेत, त्याप्रमाणे तो परमात्मा श्री नारायण एकच असूनही प्रतिबिंब रूपाने असंख्य जीवांच्या मन, बुद्धी, अंतःकरणातून क्रीडा करत असतो. अशा तऱ्हेने जगतातील विविध आकारातून प्रगट होत असल्याने तो न एक म्हणजेच तो एकटा नाही तर तो अनेक होऊन पुन्हा व्यक्त होतो. आणि त्याच वेळी एक ही त्याची व्याख्या आहे, त्याचं स्वरूप आहे हे लक्षात येतं. परंतु भगवंत कधीही व्याख्येने सांगता येत नाही. तो गुणरहित आहे म्हणजे निर्गुण असल्याने तो वर्णनातीत आहे. म्हणूनच आपल्या शिष्यास परब्रह्माचे स्वरूप समजावून सांगताना श्री गुरु प्रथमतः ज्यामध्ये विविधतेचा लय होतो असे ते एक आहे असं सांगतात व लगेचच तो एक नाही तर नैके असेही सांगतात आहे. आता आपण बघतोय ना की विविधताच त्याच्यामध्ये लय पावते आणि म्हणून ज्याचा विविधतेचा सगळ्याचा लय जिथे होतो तो एक. आणि पुन्हा सांगतात ते आता इथे की नैके. त्याचे एकत्व जाणणे म्हणजेच त्याचे स्वरूपत्व जाणणे, अनुभवणे. आणि हे बुद्धीकडील जे बुद्धीच्या पलीकडील अवस्थेमध्ये शक्य आहे. एकत्व हे अनेकत्वाच्या संदर्भातच जाणू शकतो. एक ही सापेक्ष संज्ञा आहे आणि त्या अनंताचे स्वरूप केवळ ते स्वतःच होण्याने जाणले जाते. बुद्धीनी ज्ञानाने जाणता येत नाही, अनुभवाने ते जाणता येतो. हे स्पष्ट करण्याकरता आचार्यांनी तो एकही नाही असा पुन्हा प्रतिषेध केलेला आहे. म्हणून नैके म्हटलेला आहे. प्रतिषेध म्हणजे एखाद्या गोष्टीचा निषेध अशा प्रकारे करायचा की ज्यामुळे त्यातून एक विशेष अर्थ निघतो. म्हणजे तो एकम सत असाही अर्थ निघतो आणि नैक म्हणजे तो बहुही आहे. म्हणून असा प्रतिषेध म्हटलेला आहे. हे एकत्व आणि नानात्व ज्ञानदेवांनी आपल्या दृष्टांतातून ते असं विवरतात, माऊली ज्ञानदेव, की विश्वालंकाराचे विसुरे आहाती नाना आकारे तरी घडिले एकेची भांगारे परब्रह्म. हे वैचित्र्यपूर्ण जग म्हणजे जणू एकाच सोन्याचे नाना नग म्हणजे अलंकार होत. विश्वालंकाराचे विसुरे म्हटलेलं ना अशा अर्थाने म्हणजे एकाच सोन्याचे ते नाना नग आहे, अलंकार आहेत. जसे मृद आणि घट म्हणजे माती आणि घट, जल आणि तरंग इत्यादी वेदांत प्रसिद्ध दृष्टांतांनी हेच विशद केलंय की एकत्व आणि अनेकत्व यांचा समन्वय हा इथे श्रुतीने केलाय खरा. मृद म्हणजे माती आणि मातीपासूनच घट वगैरे अनेक गोष्टी होतात, पण ते सगळं एकच आहे. जल आणि तरंग, जलामध्ये समुद्रामध्ये जे तरंग उठतात ते जलच आहे, सगळं ते एकच आहे. वेदांत प्रसिद्ध हा दृष्टांत आहे. म्हणून कार्यकारणामध्ये अद्वैत आहे म्हणजे कारण वेगळं आणि त्या कारणातून तयार झालेलं कार्य वेगळं, म्हणून त्याला तिथे अद्वैत आहे म्हटलेलं आहे. द्वैत दिसतं. कार्याचे अनेकत्व हे मुळी मिथ्या आहे, ते एक कारणच आहे असं म्हटलं आहे. म्हणजे त्या कार्याचं जरी अनेकत्व दिसत असलं तरी सध्या त्याचं जे मूळ आहे, कारण आहे, ते मात्र एकच आहे. म्हणून इथे नैकेही म्हटलं आहे, पुन्हा एकही आलेलं आहे. अशा दोन्ही अर्थाने इथे हे सगळं आलेलं आहे. श्लोक 91.
727 नाम बघतो आपण. सवाहा. ओम सवाय नमः. सोमो यत्राभिसूयते सोध्वरः सवाहा. सोम म्हणजे सोमरस. सोमरस ज्यामध्ये काढला जातो अशा यज्ञाला सव असं म्हणतात. सह अध्वरः म्हटलेलं आहे. त्या यज्ञाला सव म्हणतात आणि तो सव ज्याचं स्वरूप आहे तो परमात्मा सव नामाने संबोधला आहे. गीतेच्या श्लोकामध्ये आपण बघितला हा श्लोक वैदिक धर्माचं स्वरूप थोडक्यात संगृहित झाला आहे. हा श्लोक कोणता? तर अध्याय 9 मधला. त्रैविद्यामां सोमपा पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नन्ति दिव्यान दिविदेव भोगान. त्रैविद्या म्हटलंय म्हणजे तिन्ही वेदात सांगितलेले सकाम अनुष्ठान. त्रैविद्या ती सगळी सकाम अनुष्ठाने करणारी. सोमपाहा म्हणजे सोमरस पान करणारी. पा म्हणजे पिणारे अशा अर्थाने. सोमरस पान करणारे. शिवाय पूतपापा. पूतपापा म्हणजे पापरहित माणसे अशा अर्थाने. पूत म्हणजे पवित्र म्हणून ते पापरहित अशी जी माणसं आहे ती सगळी यज्ञाद्वारा माम इष्ट्वा म्हणजे मला इंद्ररूपाने मला माझं पूजन करून स्वर्ग प्राप्तीची प्रार्थना करतात. स्वर्गतिम प्रार्थयन्ते म्हटलंय. आणि मग पुण्यम आसाद्य ते सगळं पुण्याचं फलस्वरूप पवित्र असं ते फल प्राप्त करून सुरेंद्र लोकम इंद्रलोक प्राप्त करून आसाद्य म्हटलं प्राप्त करून दिवी दिव्यान देव भोगान अश्नंती तेथील सगळे स्वर्गातील दिव्य म्हणजे स्वर्ग स्वर्गातील दिव्यान भोगान दिव्यान आणि देवभोगान देवतांचे आणि दिव्य भोग सगळं ते भोगतात. इथे जे सोमवल्लीचा उल्लेख आलेला आहे. सोमपाहा म्हणजे सोमरस पान करणारे. इथे सोमरस म्हणजे सोमलता किंवा सोमवल्ली नावाची एक वेली असते. त्याच्या संबंधात शास्त्रात असा विषय येतो की ज्याप्रमाणे शुक्ल पक्षामध्ये चंद्राची एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण कला होतात आणि कृष्ण पक्षामध्ये प्रत्येक दिवशी एक एक कला क्षीण होऊन अमावस्येला पूर्ण कला क्षीण होतात, त्याप्रमाणे या सोमलतेलाही शुक्ल पक्षामध्ये प्रत्येक दिवशी एक एक पान निघत निघत पौर्णिमेला 15 पाने होतात आणि कृष्ण पक्षात प्रत्येक दिवशी एक एक पान गळत जाऊन अमावस्येला पूर्ण पाने गळून जातात. तसा उल्लेख पण आलाय की कृष्णे पक्षे प्रगलते दलम नृत्यम चैकमेकम शुक्लेप्येकम प्रभवती पुनर्लंबमाना लताः स्युः. अशा प्रकारे त्या सोमलतेच्या रसाला मग जे असतं हे सगळी अशा प्रकारचं मग सांगितलं पौर्णिमा आणि अमावस्या त्याचं वर्णन आता मी संस्कृत ओळीमध्ये वाचलं. आणि त्या सोमलतेचा रस जो रस काढला जातो त्याला सोमरस म्हणतात. आणि यज्ञ करणारे जे असतात त्या सोमरसाला वैदिक मंत्राने अभिमंत्रित करून मग ते पितात. म्हणून गीतेमध्ये त्या श्लोकामध्ये सोमपाहा म्हटलंय, सोमरस पिणारे अशा अर्थाने. म्हणजेच वेदांचे मंत्र घोकावे, यज्ञ करावा, त्यात सोमरस प्यावा आणि इहलोकी स्त्री पुत्र गाय बैल धन धान्य यांनी समृद्ध होऊन सुखाने जगावे हीच त्यांची अपेक्षा असते आणि त्यासाठीच ते सगळे यज्ञ करत असतात. परलोकी स्वर्गीय सुखाची अपेक्षा बाळगावी असा त्यांच्या जीवनाचा आदर्श होता या लोकांच्या. पण खा प्या आणि मजा करा असा हा केवळ ऐहिक जीवन जगणाऱ्या लोकायतिकांचा आदर्श नाही. ते स्वर्ग मानित आहेत आणि तो स्वर्ग पुण्यकर्मानेच मिळतो असंही ते मानतात. म्हणजे हा एक नैतिक आदर्श आहे. सत्कर्माचे फळ स्वर्ग आणि स्वैरकर्माचे फळ नरक असं ते मानित. आणि इथेच मग वेदार्थाबाबत वेदविधानाबाबत औषधनिषधी ऋषींनी त्या यज्ञकर्मवादी पूर्वमीमांसकांना पछाडले. कारण हे सगळे कसे ते कामनेने प्रेरित होऊन यज्ञ करत. म्हणून म्हटलेलं आहे कर्मवाद्यांची वेदार्थ मीमांसा ठीक नाही असं हे जे ज्ञानवादी लोक असत
ह्या ज्ञानवाद्यांनी सिद्ध केले. आता मीमांसा म्हणजे काय? पूर्वमीमांसकांनी म्हटलं ना बघा, तर मीमांसा म्हणजे गहन विचार, तर्क किंवा तपास असा एक संस्कृत शब्दाचा त्याचा अर्थ केला जातो. आता पूर्वमीमांसकांना पछाडले म्हणजे काय? तर आधी पूर्वमीमांसा म्हणजे काय ते पण बघू. जो वेदांमधील कर्मकांडाचा आणि विधींचा अर्थ लावण्यासाठी नियम तयार करतो, ज्यामुळे धर्म म्हणजे काय, वैदिक विधी कसे करावेत याचं स्पष्टीकरण मिळते, यालाच पूर्वमीमांसा असंही म्हणतात. कारण वेदांचा पूर्व भागातील कर्मकांडावर ती मीमांसा लक्ष केंद्रित करते आणि उत्तर मीमांसा ही उपनिषद भागावर आधारित असते. उपनिषद म्हणजे वेदांचे ज्ञान. वेदांचा अंतिम भाग म्हणजे ते गूढ तात्विक ज्ञानावर आधारित आहे. हा वेदांचा अंतिम भाग, ज्यात आत्मज्ञान ब्रह्मज्ञानावर भर दिला आहे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान. गुरु शिष्य संवादातून वेदांचं सार शिकवलं जातं आणि म्हणूनच त्याला वेदांत म्हणतात. उपनिषद ही भारतीय तत्वज्ञानाचा गाभा असून आत्म्याच्या आणि ब्रह्माच्या अंतिम सत्याचा शोध घेणारी ज्ञान परंपरा होय, जी वेदांच्या शेवटी आढळते. वेदांचे तात्पर्य काय ते ठरवण्याच्या या लढ्यामध्ये कर्मवादी पूर्वमीमांसकांना ज्ञानवादी उत्तरमीमांसकांनी परास्त केले आहे. त्यांनी जो वेद पिळला, वेदार्थ छानला, गाळला, तो उपनिषदात आणि ब्रह्मसूत्रात आणि गीतेत उत्तरोत्तर मग विशद झाला आहे. वेदांचा हा शेवटच्या भागात जो दिला आहे त्यातलं सगळं जे सार आहे ते कोणी, तर या उपनिषदकारांनी केलेलं आहे. म्हणजेच हे ज्ञानवादी उत्तरमीमांसकांनी हे सगळं करून त्यामध्ये जे आलेलं आहे ते सगळं हा वेदार्थाचा सार आहे, रस आहे. हाच अंतिम रस होय, म्हणून त्याला सव असंही म्हणतात. म्हणजे या रसाला सुद्धा सव म्हटलं जातं. परंतु नखशिखांत जसा एकच पुरुष असतो, तसा कर्ममीमांसेपासून सुरू होऊन म्हणजे कर्मकांडापासून सुरू होऊन ज्ञानमीमांसेपर्यंत पोचलेला हा सवही एकच होय. का? की दोहोंचाही इष्ट कोण? तो एक परमात्माच आहे. आणि म्हणून सोमरस ज्यामध्ये काढला जातो अशा यज्ञालाही सव म्हणतात. आणि तो सव ज्याचं स्वरूप आहे तो परमात्माही होय. आणि अशा प्रकारे ज्ञानवाद्यांनी वेदांचं जे सार आहे ते उपनिषदात, ब्रह्मसूत्रात, गीतेत उत्तरोत्तर विशद करून सांगितलेला आहे. तो अंतिम रसही म्हणजेच सगळं परमात्मा पदाच्या प्राप्तीसाठीच आहे. म्हणजे अशा प्रकारे हा सव दोन्ही अर्थाने आहे, पण तो परमात्माच आहे. म्हणून सव या नावानेही परमात्माला संबोधला गेला आहे. श्लोक 91 728 नाम बघतो आपण. कहा ओम काय नमः. भगवंताचं कह हे नाम जेव्हा येतं तेव्हा कळत नाही काय आहे ते, पण आचार्य भाष्य करतात की क शब्द सुखवाचक, म्हणजे क शब्दाचा अर्थ आहे सुख आणि ते ज्याचे स्वरूप आहे. किंवा कम ब्रह्म इति श्रुतेहे. क म्हणजे ब्रह्मदेव किंवा ब्रह्म ते ज्याचे स्वरूप आहे किंवा तेन स्तूयते इति, म्हणजे ज्याने त्याची स्तुती केली जाते असाही अर्थ आहे. किंवा ज्याच्याविषयी कोण असाही प्रश्न केला जातो. कारण कहचा अर्थ आहे कोण. संस्कृत सर्वनाम आहे एक. कह म्हणजे कोण. जसं यह म्हणजे जो, सह सच्या पुढे विसर्ग असेल तर सह म्हणजे तो, तसं कह असेल तर कोण असं सर्वनाम वापरलं जातं. अशा प्रकारे संपूर्ण ज्ञानाच्या अशक्यतेमुळे आश्चर्यचकित होऊन ज्याच्याविषयी कोण हा असा प्रश्न केला जातो तो दुसरा तिसरा कोणी नसून परमात्माच होय असं म्हटलं जातं. शरीर, मन, बुद्धी ही दुःखाची स्थाने आहेत व जेव्हा त्या पलीकडे जाता येते तेव्हाच त्याचे सुखरूपत्व अनुभवास येतं.
कह हे एक प्रश्नार्थक संज्ञा आहे. मनुष्याच्या बुद्धीला पडलेला हा एक अनुत्तरित प्रश्न आहे, परंतु त्याचे उत्तर मनुष्याला आपल्या बुद्धीने मिळत नाही. परमात्मा केवळ बुद्धीच्या पलीकडे गेल्यानंतरच प्रतीत होतो. कदाचित तो बुद्धीच्या व्यवहाराने कळत नाही. म्हणजेच परमात्मा हा अमुक अमुक आहे, असा असा आहे असं ठाम विधान करता येत नाही, कारण तो अव्यक्त. त्यामुळे त्याच्याविषयी जिज्ञासा कुतूहलच राहतं. ते जे परम जिज्ञास्य, तो जो सदैव अविज्ञात म्हणजे जाणता न येणारा, तोच कह म्हणजे कोण म्हणून म्हटलं आहे. कोणाचे हे रूप, हा देह कोणाचा? आत्मारामसाच्या सर्व जाणे. हे हरिपाठातलं हे आहे. माऊली म्हणतात की हे शरीर कोणाचे आहे? हे घर म्हणजे शरीर ज्याला म्हटलेलं आहे. कोणाचे हे घर, हे शरीर कोणाचे आहे? मी कोण, तू कोण, हे जे प्रश्न वारंवार येतात, हे फक्त परमात्मा म्हणजे आत्माराम जाणे म्हटलेलं आहे. म्हणजेच परमात्मा जाणतो. म्हणूनच म्हटलंय की कोणाचे हे रूप, हा देह कोणाचा, असा सदैव ज्याचा शोधच चालला आहे, पण जो कोणाला अद्याप गवसला नाही, तो जो परमे व्योमन दडून बसलेला आहे, पण ज्याने सर्वांना चाळा लावलाय. कोण म्हणून ज्याची जो तो पृच्छा करतो, त्याला दुसरं नाव काय देणार? त्याचं नाव कोणते? या कने उपनिषदांना इतकं झपाटलं आहे की एक सबंध उपनिषदच कच्या नावाने झालेले आहे. त्याचं नाव आहे केनोपनिषद. केनेशितं पतति प्रेषितं मनः, केन प्राणः प्रथमः प्रेति युक्तः, के नेषितां वाचमिमां वदन्ति, चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्ति. असे प्रश्न विचारलेले आहेत. कस्य वयं मनामहे चारु नाम, हा प्रश्नही आहे आणि उत्तरही आहे याच्यामध्ये. कस्य वयं मनामहे चारु नाम, कोणाचे बरं नाम आम्ही घ्यावे, असाही प्रश्न याच्यात आहे. हा प्रश्न आहे आणि उत्तर काय? पहिल्या वाक्यात आहे कस्य म्हणजे कोणाचे, हे पद प्रश्नार्थक म्हणून आहे. आणि दुसऱ्या वाक्यात कस्य वयं मनामहे चारु नाम, कचे. इथे कस्य म्हणजे कोणाचे नाही, तिथे कस्य म्हणजे कचे सुंदर नाम घ्यावे. चारु नाम मनामहे, सुंदर नाम घ्यावे. एकाच ओळीमध्ये प्रश्नही आहे आणि उत्तर पण आहे. कस्य एका ठिकाणी प्रश्न आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचं उत्तर कनेच दिलंय. इतर सर्व नामांची किंमत ज्ञात आहे, पण क या नामाची किंमत अज्ञात आहे आणि म्हणून तो परमात्मा क आहे. क हे बैजिक नाम पण आहे. क हे क ख ग घ जी व्यंजन आहेत, कची बाराखडी जी आहे, म्हणजे बाराखडी नाही म्हणता येणार आपली, क वर्ग ज्याला म्हणता येईल. क हे क ख ग घ यातलं पहिलं व्यंजन असल्यामुळेच परमात्म्याचे पहिले नाम व पहिले रूप आहे क. त्यालाच स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक असं म्हणतात. स्वस्तिक म्हणजेच कल्याण रूप. स्वस्ती म्हणजे कल्याण आणि क कल्याण रूप जो आहे तोच एक. तो कोण आहे? तर तो परमात्माच होय. स्वस्तिक हे चिन्ह पण आहे. हे चिन्ह सुद्धा एक समन्वयात छेदे नामरूप आहे असं चिन्ह आहे. ते व्यक्त आणि अव्यक्ताचं वाचक पण आहे. असं हे कह हे सुद्धा एक नाम परमात्म्याचेच आहे. स्वस्तिक कल्याणरूप क असं हे क नाम. श्लोक 91 729 नाम बघता आपण. किम ओम कस्मै नमः. किम हे सुद्धा एक सर्वनाम आहे आणि कस्मै त्याची चतुर्थी विभक्ती आहे. नमः म्हणताना चतुर्थीची आवश्यकता असते, मग कस्मै घेतला आपण इथे. आता कह, का आणि किम, किम या सर्वनामाचेच ही रूप आहेत. कह मागचं जे नाम बघितलं आपण ते कह म्हणजे कोण, पण हा पुल्लिंगीसाठी वापरतात. कोण तो या अर्थाने. त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे का. का म्हणजे कोणती अशा अर्थाने. आणि किम
हे सर्वनाम जर वापरलं तर नपुंसकलिंगी इथे सुद्धा कोणते वासरू किंवा जे कुठलं एखादं निर्जीव असेल एखादी वस्तू किंवा प्राणी मात्र असतील तर तेव्हा किम वापरलं जातं. अशा प्रकारे हे किम सर्वनाम पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी सगळ्यासाठी वापरलं जातं. आचार्य इथे म्हणतात की सर्व पुरुषार्थ रूपत्वात ब्रह्मैव विचार्यमिती ब्रह्म किम. विचार करण्यासारखे जे एकमेव तत्व आहे त्या ब्रह्मास किम म्हणजे काय, कोण अशा अर्थाने असे म्हणतात. आता ब्रह्म, ते ब्रह्म हे नपुंसकलिंग म्हणून वापरले जातात. इथे तो म्हटलं नाहीये, तो परमात्मा नाही म्हटलाय, ते ब्रह्म म्हटलंय म्हणून इथे किम घेतलाय. वस्तुतः मूळ सर्वनाम क आहे, जे आता मागचं बघितलं आपण. क म्हणजे कोण तो परमात्मा. म्हणजे वस्तुतः जे मूळ नाम आहे सर्वनाम ते क आहे. त्याची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी रूपे म्हणजेच क, का, किम जे आता मगा बघितलं आपण. क च्या चिंतनामध्ये मुख्यतः किमचाच उहापोह होतो. कह आणि किम ही सर्वनामदृष्ट्या एकच होत, म्हणजे सर्वनामाच्या दृष्टीने पाहिले तर ते एकच आहे. कह हे पुल्लिंगत्वामुळे सगुणपर, तर किम हे नपुंसकत्वामुळे निर्गुणपर असे मानता येईल. किं तद ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतैच किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक हा आहे. किं तद ब्रह्म म्हणजे ते ब्रह्म काय आहे. नंतर म्हटले किम अध्यात्म, अध्यात्म काय आहे. किं कर्म, कर्म काय आहे. अधिभूतंच किं प्रोक्तम, अधिभूत कोणाला म्हटलंय म्हणजे काय आहे. पुन्हा असंच अधिदैवं किम, अधिदैव कोणाला म्हटलंय. अधियज्ञ कह, इथे मात्र अधियज्ञ कह म्हटलंय. म्हणजे अधियज्ञ म्हणजे जो तो यज्ञ कोण आहे अशा अर्थाने. अशा प्रकारे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव इत्यादी किम या सर्व नामाने पूर्व विचारणा अथवा जिज्ञासू वृत्ती ही दाखवलेली आहे. मग तज्जनित ज्ञानमय जीवन आणि तत्फलित काय, तर अज्ञानाची निवृत्ती. हे सगळं परमात्म्याचे स्वरूप आहे असं पुन्हा सांगितलं गेलं तिकडे त्या अध्यायात. गीतेतील अक्षर ब्रह्मयोग या अध्यायामध्ये अर्जुनाने 8व्या अध्यायात विचारलेले हे प्रश्न किम या प्रश्नाने सुरू आहे. ब्रह्म काय, अध्यात्म काय हे जे बघितलं आपण आता. अधिदैव कुणाला म्हटलंय, अधियज्ञ म्हणजे काय. किमने अर्जुनाने विचारलेले सगळे निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार या तिन्ही स्वरूपाचे वाचक जे आहे अक्षर आणि ब्रह्म होय. या तिन्हीपैकी कोण्याही एका स्वरूपाचं चिंतन केल्याने परमात्म्याशी योग होतो, म्हणजे संबंध जुळतो. अक्षर ब्रह्मयोग असे त्या अध्यायाचं नाव पण आहे. सहस्रामध्ये किम हे नाम असले तरी त्याच्याबद्दल, त्या परमात्म्याबद्दल हा कोण किम, कोण म्हणजे हा किम याने प्रश्न विचारलेला आहे. कितीही विचारणा केली तरी शेवटी उत्तर काहीही मिळाले तरी शेवटी पुन्हा किम उरतच. म्हणजे हा कोण हे म्हणण्यासाठी किम सर्वनाम वापरलंय. काय हे काय, ते काय अशा अर्थाने. म्हणजे कितीही विचारणा केली तरी उत्तर काहीही जरी मिळाले तरी शेवटी पुन्हा किम उरतं, कारण ते जे अतिप्रश्न आहे ते तत्वच किम होय. श्लोक 91 सचे 30 नाम बघतो आपण. यत ओम यस्मै नमः. यत हे सुद्धा एक सर्वनाम आहे आणि यस्मै त्याची चतुर्थी विभक्ती आहे. नमः म्हणताना आपल्याला चतुर्थी लागते म्हणून यस्मै नमः, ज्याला नमस्कार असो असा अर्थ असतो. आचार्य भाष्य करताना लिहितात की यत शब्देन स्वतः सिद्ध वस्तुद्देश वाचिना ब्रह्म निर्दिश्यत इति ब्रह्म यत. म्हणजेच यत या शब्दाने, म्हणजेच हे एक सर्वनाम आहे. यत हे सर्वनाम आहे, जो या अर्थाने किंवा जे, हे जे आहे सर्वनाम ते स्वतः सिद्ध अशा वस्तूचं वाचक आहे आणि म्हणून ब्रह्मरूपाने ते भगवंतासाठी वापरलंय.
जेव्हा ब्रह्म परब्रह्म म्हटला जातो तेव्हा जे परब्रह्म असा उल्लेख केला जातो, म्हणजे थोडंसं नपुंसकलिंगी या अर्थाने ते असतं. म्हणून इथे ब्रह्मरूपाने जो भगवंत आहे तो यद या सर्वनामाने, म्हणजे स्वतः सिद्ध अशा यत या सर्वनामाने दाखवलेला आहे. कारण यत हे सर्वनाम आहे, ते आताच मग म्हटलं की ज्याचा अर्थ आहे जे. जे म्हणजे जे काय आहे ते स्वतः सिद्ध आहे. मग आता जे काय आहे ते कोण? तर परब्रह्म. आणि ते कसं आहे? तर ते स्वतः सिद्ध आहे असं भाष्य करताना आचार्य म्हणतात. आणि असा जो तो ते परब्रह्म होय, म्हणून त्याचं एक नाम यत पण आहे. जसं आधीचं कह घेतलाय, किम घेतलाय, तसे इथे आता यत सर्वनाम. परब्रह्म न म्हणता जे ते आहे ते अशा अर्थाने. उपनिषदांमध्ये म्हणूनच या संज्ञेचा अनेक वेळा उपयोग केला जातो. कसा? तर यतो इमानी भूतानी जायन्ते. तैत्तरीय उपनिषदामध्ये असा उल्लेख आलाय की यतो इमानी भूतानी जायन्ते म्हणजे यतः, यतो मधला ओ निघून जातो. यतः म्हणजे ज्याच्यापासून, इमानी भूतानी म्हणजे हे सगळे भूत, जायन्ते उत्पन्न होतात, तो परब्रह्म. यत या सर्वनामाचा उल्लेख तेव्हाच केला जातो जे पूर्वी अस्तित्वात आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा ते यत सर्वनामाचा उपयोग केला जातो. आणि त्याचाच निर्देश हे सगळं यत सर्वनाम करतं. नित्य स्वतः सिद्ध परब्रह्म जे कसं आहे, सत असत निरपेक्ष आहे, त्याचाच या ठिकाणी यद म्हणजे जे म्हणून निर्देश केला आहे. आणि असे जे ते कोण? तर तो श्रीहरीच होय. श्रीहरी, श्री विष्णू, श्री नारायण या अर्थाने, किंवा ते जे परब्रह्म. गीतेमध्ये असे काही श्लोक आलेले आहेत बघा, आपल्याला माहिती आहे. हा श्लोक जो आहे, यदक्षर वेद विदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यै चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये. 8व्या अध्यायातला हा श्लोक आहे. सुरुवातीलाच म्हटलंय यदक्षरम, जे वेदविद, यत म्हणजे ज्या चिदानंद घन सच्चिदानंद घन रूप परमपदाला अक्षरम वदंती, अक्षर म्हणजे अविनाशी असे म्हणतात असा उल्लेख आला आहे. की वेदविद म्हणजे वेद जाणणारे जे सगळे असतात ते याला म्हणजे यद म्हणजे या परब्रह्म पदाला काय म्हणतात? की अक्षरम वदंती. अक्षर म्हणजे अविनाशी, क्षर म्हणजे नाश, आणि अक्षर म्हणजे त्याचा नाश होत नाही म्हणून अविनाशी असं म्हणतात. पुन्हा पुढे आलंय यद्यतयो वीतरागाः. यतयः म्हणजे प्रयत्नशील संन्यासी महात्मे लोक. यतयः असं संधी पण होतो तिथे, म्हणजे जे प्रयत्नशील संन्यासी महात्मे आणि ज्यांचं वीतरागाः ज्यांचं आसक्ती निघून गेले असे यत म्हणजे ज्यामध्ये प्रवेश करतात. विशंती म्हणजे प्रवेश करतात. आणि यत इच्छन्तः ज्या परमपदाची, यदिच्छन्त ब्रह्मचर्यै चरन्ति असे एक नंतरची लाईन आहे तिसरी. यत इच्छन्तः म्हणजे ज्या परमपदाला इच्छितात, इच्छा करणारे असतात, ब्रह्मचर्याचे ते आचरण करतात. आणि तत् ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये, असे ते पद जे आहे ते मी तुला संक्षेपानी, संग्रहेण म्हणजे संक्षेपानी, प्रवक्ष्ये म्हणजे सांगेन. असा 8व्या अध्यायातला अक्षर ब्रह्म योग हा जो अध्याय आहे त्यामध्ये असा सगळा उल्लेख आलाय. त्यात यद 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 हे दोनदा आलाय. आणि मग असं जे ते असं म्हणताना शेवटच्या याच्यात तत् ते पदम असे ते पद असा उल्लेख आलाय. या श्लोकात 3 वेळा यत यत आलेला आहे. या श्लोकात जे निर्गुण निराकार त्याचं वर्णन आहे, जे दिसत नाहीये असं जे ते असं म्हणताना जे निर्गुण निराकार. वेदविद याला अक्षर अविनाशी म्हणतात. आसक्तिरहित महात्मे जे परमपद आहे त्याला प्राप्त करतात. आणि असे जे ते तत्व आहे किंवा परमपद आहे त्याच्या प्राप्तीचा उद्देश ठेवून मग ब्रह्मचर्याचं पालनही करतात. ते सगळं मी तुला आता थोडक्यात सांगतो असं भगवंत अर्जुनाला म्हणाले होते. अशा प्रकारे जे स्वतः सिद्ध तेच यत्पद वाच्य होय. वाच्य म्हणजे
म्हणजे सांगण्यायोग्य अशा अर्थाने. पण खरं तर ते दिसत नाही, निराकार आहे, निर्गुण आहे, पण ते सांगण्यासारखं आहे अशा अर्थाने. अर्थात ते परमात्म तत्व होय, कारण तेच काय आहे, आद्य आहे. किम पदाने जिज्ञासा केली जाते. किम चा अर्थ आहे काय, काय आहे ते, असा जेव्हा उल्लेख असतो तेव्हा किम पद वापरलं जातं. आणि यत पदाने त्याचा संबंध मग दाखवला जातं. असं जे ते, हा जो संबंध आहे तो यत पदाने दाखवला जातो. पहिलं जे होतं कह म्हणजे कोण तो, किम पदाने काय ते, अशी जिज्ञासा. आधीचे सगळी नामं आता आपण बघितलं ते. आणि यत पदाने तो सगळा संबंध असा दाखवला जातो की असं जे ते, त्याचा संकेत केला जातो. असं जे ते काय, तर कंसामध्ये परब्रह्म, असं ते परमपद, अशा दोन्ही तिन्ही अर्थाने परमात्म तत्व असं ते. आणि म्हणून असा संकेत केला जातो. आणि हे नाम कुणाच्यासाठी वापरलं जातं, तर त्या श्री विष्णू, श्री नारायण, जो जगतकर्ता, जगद्गुरु, त्याच्यासाठीच फक्त आहे. आणि तोच सर्व काही आहे, भगवान विष्णू नारायण. अथात ब्रह्म जिज्ञासा, असं पण जो एक हे आहे, या 4 महत्वाक्य जे आहे किंवा याच्यात सांगितलं जातं की अथात ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा आहे, किंवा आता यानंतर ब्रह्म जाणून घेऊया असंही म्हटलं जातं, किंवा जिज्ञासा आहे. तर लगेच विचारलं जातं किंतत ब्रह्म, हे सुद्धा 8व्या अध्यायात पहिल्यांदाच आहे हा श्लोक तो, की कोणतं ते ब्रह्म, अशी पृच्छा केली जाते. आणि त्याचं उत्तर आहे जन्मादि अस्य यतः, म्हणजे ज्याच्यापासून, यतः म्हणजे ज्याच्यापासून, जन्मादि म्हणजे जगाचा जन्म होतो, ज्याच्या आधारे जगाची स्थिती आणि अंती लय होतो, असं ते काय, तर ते परब्रह्म होय. अशा प्रकारे किम, यत आणि तत् हे जे आहे हे एक सूत्र आहे. आणि म्हणून ही पदे मिळून आणि स्वतंत्रपणे सुद्धा ते ब्रह्मवाचक आहे. एकत्र घेतलं तरी सुद्धा ते एकच ब्रह्मवाचकच आहे. आणि स्वतंत्रपणे जरी याचा अर्थ बघितला किम, यत, तत्, कह वगैरेचा, तरी ते सुद्धा सगळं ब्रह्मवाचकच आहे. श्लोक 91. 731 नाम बघतो आपण. तत्. ओम तस्मै नमः. तनोती इति ब्रह्म तत्. ब्रह्म तनोती इति म्हणजेच तनन, अर्थात विस्तार जो करतो तो. तत्चा अर्थ आहे ते काय, तर ते परब्रह्म, हे एक परमात्म्याचं नाव सांगितलेलं आहे. ते या पदाने ओळखलं जाणार हे ब्रह्म, हे ज्याचं स्वरूप आहे तो परमात्मा, हे परमात्म्याचं तत्नाम. सर्व उपनिषद वाङ्मयातून परब्रह्माचा उल्लेख परब्रह्म असं न करता तत् असा या संज्ञेने केला जातो. तत्त्वम असि या महावाक्यात सुद्धा ते तूच आहेस याचा निर्देश म्हणजे इथे केला जातो की ते तूच आहेस. तत् परब्रह्म असं न म्हणतात, तत् म्हणतात. तत्चा अर्थ आहे नेहमी ते. या ठिकाणी तत् म्हणजे जे सत्य आहे, ज्याचं ज्ञान एकाएकी होणं कठीण आहे, असे ते तत्, हे एक परमात्म्याचं नाम. ओम तत्सत हे तीनही सुद्धा ओम परब्रह्माचाच निर्देश करतो. तत् म्हणजे परब्रह्माचाच निर्देश, आणि सत म्हणजे सत आहे, सत्य आहे. ते कोण, तर ते त्याचंच स्वरूप आहे. अशा प्रकारे ओम तत्सत ही सुद्धा ब्रह्माचाच निर्देश करणारी नाम आहेत. तत् या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे, जे विश्वाचं व्यापकत्व वाढवते ते. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि या गायत्री मंत्रातही ज्या तत्चा उल्लेख आलेला आहे ते तत् परमात्मवाचकच आहे. सर्वनामे आणि सर्वनामे, सर्वनाम म्हणजे तो, ती, ते या अर्थाने, आणि सगळी नामं ही सगळी त्याचीच परमात्मवाचकच आहेत. कारण पदे नेहमी वस्तूचाच निर्देश करतात, अवस्तूचा नव्हे. आणि वस्तू जर आत्मभिन्न दुसरी नाहीच, तर ती पदे दुसऱ्या कोणत्या वस्तूचा निर्देश करणार. तथापि सगळ्या पदामध्ये
तत् हे पद कसे शिरोमणी आहे. हे युगपद अवस्तूचा निषेध आणि वस्तूचे विधान करते. तदेव ब्रह्म तं विद्धि नेदं यत् इदं उपासते. तदेव ब्रह्म त्वं विद्धि, म्हणजे जे वाणीने किंवा मनाने आपण उच्चारतो, चिंतितो, ते सगळे कसं आहे, अतत आहे, अवस्तू आहे. वस्तू या सगळ्या आवरणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून ती तत् होय. वस्तू म्हणजे दासबोधात वगैरे वस्तू म्हणजे आत्मवस्तू, परब्रह्माच्याच याला म्हटल्या गेलेलं आहे. जे परमात्म्याचा अंश रूपाने आपल्यामध्ये आलेलं आहे, प्रत्येक आत्मा रूपाने जे प्रत्येक पिंडामध्ये आहे हे आत्मा, त्याला आत्मवस्तू असा उल्लेख सगळीकडे येतो संतांच्या वाङ्मयांमध्ये. या सर्व आवरणाच्या वस्तू ही सगळ्या आवरणाच्या पलीकडे आहे आणि म्हणून ती तत् होय. तो तदुपासक औपनिषदक ऋषी यासाठी प्रार्थना करतोय. बघा काय प्रार्थना करताय, तर हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पोषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. हे जे इंद्रिय गोचर सगळं आहे, म्हणजे इंद्रियांना दिसणारं किंवा इंद्रिय त्याला ग्रहण करू शकतात असं हे सगळं रमणीय वाटतं आहे, गोड गोड वाटतं आहे, ते सगळं काय आहे, सारं झाकण आहे, मोहमायेचं जणू झाकण आहे. आणि निजधनापासून दूर राखणारा तो एक अंतराय आहे. निजधन म्हणजे काय, तेच आत्मवस्तू, जे अंतर्गत जे आहे ते त्याची जाणीव नसणं. कशामुळे, तर जे काय बाहेर इंद्रियांमुळे जे दिसतं बाहेरचं तेच आपल्याला रमणीय वाटत राहतं, चांगलं वाटत राहतं. पण ज्या आत्मवस्तू आहे त्याकडे आपली दृष्टी जाऊ शकत नाही, आतमध्ये ती वळवता येत नाही, ती अनुभवानेच बघता येते, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. ते सगळं कसं आहे, झाकण म्हटलेलं आहे. झाकण याचा अर्थ ही सगळी मोहमाया आहे. या मोहमायेमुळे हे सगळं त्यावर आवरण पडलेलं आहे. ते दूर केल्याखेरीज जे आत दडलेलं सत्य आहे किंवा स्वरूप आहे ते हस्तगत होत नाही. मी तर त्या सत्याचा उपासक आहे असं तो ऋषी म्हणतोय, जे प्रार्थना करतोय सूर्यदेवाला त्या अर्थाने की मी तर त्या सत्याचा उपासक आहे. आणि ह्या इंद्रिय आणि इंद्रिय गोचर म्हणून गोड वाटणाऱ्या भुलवणाऱ्या असत्याचा मी उपासक नाही आहे. म्हणून हे आत्मदेवा, तू हे बाह्य जे भुलावणे आहे ते दूर सार आणि मला आपलं ते ह्या भुलवण्या पलीकडचं जे खरं रूप आहे ते मला दाखव, म्हणजे मला आत्मदर्शन तू दे. असा हा साधक प्रार्थना करतोय. ईशोपनिषद यातील हा श्लोक आहे की हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पोषण अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. म्हणजेच सोनेरी चमचम करणाऱ्या या पात्राने त्याचं आवरण झालेलं आहे. त्याचं सत्यस्य मुखम म्हटलंय, सत्याचं जे मुख्य द्वार आहे ते झाकल्या गेलेलं आहे. अपिहितम म्हटलंय, ते झाकून टाकलेलं आहे. ते आवरण त्याच्या आतमध्ये जे आहे ते सगळं या सत्य जे आहे ते या समोर असणाऱ्या सगळ्या सोनेरी चमचम करणाऱ्या या पात्राच्या यांनी आवरणाने झाकलेलं आहे. तत्त्वं पोषण हे सूर्याला म्हटलेलं आहे की हे सूर्यदेवा, पोषण म्हणजे पोषण करणाऱ्या अशा तू सूर्यदेवा, अपावृणु म्हणजे हे तू बाजूला कर, हे झाकण तू बाजूला कर. सद्धर्माय दृष्टये, हे जे सत्य धर्म सत्यचं जे स्वरूप आहे त्याच्या मला दर्शन करण्यासाठी हे सगळं आवरण तू बाजूला कर. इथे हिरण्य कोणाला म्हटलंय, चमकीलं किंवा सोनेरीचा उच्चिक शब्द वापरलेला आहे. हिरण्य म्हणजे सोनं. इथे धन, भौतिक सुख किंवा अहंकार या अज्ञानतेचं म्हणजेच मायेचं प्रतीक म्हणून सांगितलेलं आहे. आणि जे आम्हाला परमसत्यापासून दूर ठेवतो हे सगळं धन आहे, भौतिक सुख आहे, अहंकार आहे, ही सगळी जी अज्ञानता आहे हे मोहमायेचं आवरण आहे, जणू काही त्याचं प्रतीक आहे. आणि हे आम्हाला या परमसत्यापासून परब्रह्मापासून दूर ठेवत आहे. आणि जो प्रकाश हवा आहे, कोणता प्रकाश, तर ज्ञानाचा प्रकाश. बाहेर जो सूर्याचा प्रकाश हा सगळ्यांना प्रकाशित करतो, तसा आतमध्ये जो असणारा आत्मा आमचा आत्मसूर्य आहे
तो आम्हाला ज्ञानाचा प्रकाश देतो, सगळीकडे आम्हाला प्रकाशित करतो, सगळ्या गोष्टी आम्हाला तोच प्रकाशित करतो. असा हा आत्मसूर्य जो आमच्यामध्ये आहे, त्याला दिसण्यासाठी किंवा त्याचं दर्शन होण्यासाठी हे मोहमायेचं आवरण आमच्यापासून दूर कर, ही प्रार्थना हा ऋषी, हा साधक करतोय. हे जे भौतिक मोह किंवा अज्ञानतेचं आवरण आहे ते दूर करण्यासाठी आणि दैवीय जो सूर्य किंवा दैवीय जो प्रकाश, ज्याला आत्मप्रकाश म्हणता येईल, तो आम्हाला मिळू दे यासाठी किंवा त्याचा आम्हाला साक्षात्कार होऊ दे यासाठी ईशोपनिषदामध्ये या साधकांनी अशी ही प्रार्थना केलेली आहे. असं काय आहे ते, तर ते तत् म्हणजे तेच परब्रह्म या अर्थाने त्याचा उल्लेख केलेला आहे. ज्याने ह्या ब्रह्मांडाला व्यापलेला आहे, ज्याने हा विश्वाचा विस्तार केलेला आहे आणि तरीही सुद्धा जो दिसत नाही आम्हाला, ते जे परब्रह्म आहे त्याचं दर्शन आम्हाला होऊ दे. किंवा जेव्हा व्यक्तीसाठी सुद्धा हे दिलेलं आहे की जे आत्मदर्शन आहे आम्हाला, ते सुद्धा आम्हाला आमच्या या मोहमायामुळे होत नाही आहे, ते सुद्धा आम्हाला होऊ दे. आणि नंतर त्या परब्रह्माचा साक्षात्कार, आधी आत्मदर्शन आणि मग परब्रह्माचं दर्शन, म्हणजे त्या सत्याचं दर्शन आम्हाला होऊ दे. या अर्थाने सुद्धा ही प्रार्थना साधकाने केलेली आहे. श्लोक 91, 732 नाम पदमनुत्तमम्. ओम पदमनुत्तमाय नमः. पद्यते गम्यते मुमुक्षरिति पदम यस्मादुत्कृष्ट नास्ति तद अनुत्तमम्. सविशेषणमेकं नाम पदमनुत्तमम्. ज्याच्यापेक्षा उत्कृष्ट दुसरे काही नाही. यस्मात उत्कृष्टम नास्ति, म्हणजे याच्यापेक्षा दुसरे काही उत्कृष्ट नाही, चांगले नाही, श्रेष्ठ नाही. तद अनुत्तमम, तेच अनुत्तमम असं म्हटलेलं आहे. आणि पुन्हा आधी पद लागलाय, पद म्हणजे पद्यते गम्यते मुमुक्षरिति पदम. आणि पद म्हणजे जे मोक्ष, तेच ज्याचं स्वरूप आहे. जे पद परमपद म्हटलं जातं ना, जे परमपद म्हणजे मोक्षाचं पद जे आहे ते त्याचंच स्वरूप आहे परमात्म्याचं. म्हणून पदमनुत्तमम असं एक नाम भगवंताचं आहे. मुमुक्षूंचे म्हणजे श्री विष्णू, श्री नारायण यांचं हेच पद आहे, तेच त्यांचं गंतव्य पण आहे. भाष्य करताना आचार्याने लिहिलं आहे, पद्यते गम्यते मुमुक्षु इति पदम. अशा अर्थाने अतुलनीय अशी पूर्णतेची अवस्था म्हणजे परमपद प्राप्ती. म्हणून ते पद कसे उत्कृष्ट होय, श्रेष्ठ होय, त्या सम दुसरं काही नाही. म्हणून पदमनुत्तमम असं विष्णूची एक संज्ञा आहे. हे पदम अनुत्तमम विशेषणासह नाम आहे. उत्तममचा अर्थ आहे उत्कृष्ट आणि अन उपसर्ग लागलेला आहे. उत्तमच्या आधी अन उपसर्ग म्हणून अनुत्तमम असं झालेलं आहे. हे अनुत्तमम म्हणजे विशेषण आहे. कशाचं, तर त्या पद, परमपद ज्याला म्हणतात, जे पद आहे, ते स्थान आहे, त्याचं हे विशेषण आहे. इथे अन जो शब्द आहे तो नकारार्थी नाही आहे, कारण बरेचदा अ किंवा अन हे नकारार्थी असतं. पण इथे कसा केलाय हा समास, उत्तम नाही असा, म्हणजे याच्याहूनही श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही, याच्याहूनही श्रेष्ठ उत्तम दुसरा कोणी नाही असा, असं जे ते पद असा समास सोडवलेला आहे. उत्तम नाही असं नाही घेतलंय, याच्याहून उत्तम दुसरं काही नाही, श्रेष्ठ नाही असंच तो समास सोडवलेला आहे. ज्याच्यासारखे दुसरे नाही असे जे ते. इथे पद आधी आहे, म्हणजे असे पद त्या सम दुसरे नाही, हेच पुन्हा पुन्हा सांगितलं गेलंय. असा अर्थ लावणं जास्त संयुक्तिक होईल. पद्यते इति पदम, जे गाठले जाते. पद्धतीचा अर्थ आहे पद्यते गम्यते असं जे भाषात आलंय, म्हणजे जे पद गाठल्या जाते, जिथे मार्गक्रमण करीत पोचायचं ते स्थान किंवा ते पद असा अर्थ केला जातो. आचार्यांनी मुमुक्षूंचे जे गंतव्य, जे उद्दिष्ट किंवा जो त्यांचा शेवटचा मुक्काम तो कसा आहे, तो उत्कृष्ट आहे, त्याला दुसरं
त्याच्याहून दुसरं श्रेष्ठ उत्तम काही नाही म्हणून सांगितलेलं आहे. हिमालयाचे जे अत्युच्च गौरी शंकर, त्याला पोचल्यानंतर जसं त्यावर पुढे कुठे जायचे, चढायचे राहत नाही, तसे ह्या अनुत्तम पदाला पोचल्यावर सर्व गती कुंठित होते, सर्व प्रवास समाप्त होतो. हे वैकुंठ, हे अनुत्तम पद म्हणजे किमने ज्याची विचारणा केली जाते. किम पदम म्हणजे कोणतं ते पद, तर हे वैकुंठ आहे. हे वैकुंठ पद जे आहे ते उत्तम आहे, त्याहून दुसरं काही नाही. किम यत् तत् पदमनुत्तमम हे एक सूत्र आहे. त्या सूत्रातील सर्व पदांचे प्रतिपाद्य, सर्वांचं उद्दिष्ट, सर्वांचं विशेष पदम हे पद आहे. यत् ने ज्याचे संबंधन होते, जे सांगितलं जातं, जे कोणते, तर ते पद अशा अर्थाने. म्हणून यत् जे मागे पण नाव येऊन गेलं, यत् याने त्याचा संबंध दाखवला जातो. विचारलं जातं कोणतं जे, तर ते तत्, तत्ने निर्देश केला जातो. तत् म्हणजे ते नित्य शुद्ध बुद्ध अव्यक्त अक्षर होय, जेथून पुनरावर्तन आहे ते पद. स्वर्गादी चरम वा परम म्हणता येत नाही. जिथून पुन्हा जन्ममरण आहे, पुनरावर्तन आहे, त्याला चरम किंवा परम म्हणता येणार नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवंतांनी गीतेत सांगूनच ठेवलं की जिथे गेल्यानंतर पुन्हा परतल्या जात नाही, ते धाम माझं परमपद आहे, ते धाम माझं आहे, परमधाम आहे माझं. म्हणजेच जिथे पोचल्यावर माघारे फिरणे नाही, ते शाश्वत स्थानच परमपद होय. जिथे गेल्यानंतर पुन्हा पुनरावर्तन आहे ते नव्हे. म्हणून याला अनुत्तम असं म्हटलेलं आहे, म्हणजे उत्तम, श्रेष्ठ. काही गती किंवा लोक आहेत, काही जे थोर थोर पुण्यकर्माने त्याची ती गती किंवा ते लोक त्यांना प्राप्त होतो. ब्रह्मलोक वगैरे जो आहे तो काही पुण्यकर्माने त्यांना प्राप्त होतो, किंवा सद्गती कोणती गती असेल एखादी, ती गती सुद्धा त्यांना पुण्यकर्माने प्राप्त होते. पण हे सगळे लोक किंवा ती गती कशी आहे, अनित्य आहे. ब्रह्मलोकाला बघितलं तरी ब्रह्मदेवाच्या आयुष्याबरोबर तोही संपणार आहे. काही ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोचतात, इतर लोक आहे, ब्रह्मलोक आहे, किंवा असे अनेक सांगितलेले आहेत. त्या ब्रह्मलोकापर्यंत जर बघितलं पोचता येतं, पण त्या ब्रह्मदेवाच्या त्याचं सुद्धा आयुष्य संपतं. म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्याबरोबर तोही संपणार आहे. म्हणजेच हे सगळेच लोक उच्च सुद्धा आहेत आणि तुच्छही आहेच. उत्तम नव्हेत, फक्त उच्च म्हटलेलं आहे. मग अनुत्तम म्हणजे सर्वोत्तम कुठून असणार? हे सगळे ते सगळे अनित्य आणि असुख होत. परंतु ज्या शाश्वत पदाला पोचल्यानंतर जन्ममरणाचे फेरे नाहीत, जिथे फक्त परमशांती मिळते, असे जे पद, असे जे स्थान, ते अनुत्तम पद म्हटलेलं आहे. आणि ते म्हणजेच कोणतं? तर विष्णू पद होय. म्हणून तो विष्णू पदमनुत्तमम या नावाने पण संबोधलेला आहे. श्लोक 91. 733 नाम बघतो आपण. लोकबंधु. ओम लोकबंधवे नमः. आधारभूतेस्मिन् सकला लोका बध्यन्त इति लोकानां बंधुः लोकबंधुः. आचार्य भाष्य करताना लिहितात की ज्याच्यामध्ये सर्व लोक बांधले जातात, सकला लोका बध्यंत म्हटलेलं आहे, सगळे लोक ज्याच्यात बांधले जातात तो लोकबंधू म्हणावयाचा. ज्याच्या आधाराने, आधारभूतेस्मिन् सकला लोका असंही म्हटलंय, ज्याच्या आधाराने सर्व लोक राहतात, हाही अर्थ घेतलाय. असा तो परमात्मा लोकबंधू होय. प्रत्येक जण त्याच्या अमर्याद प्रेमबंधनात बांधला गेलाय. तो जगताचा पिता आहे. पित्यासारखा हितकर्ता व प्रेम करणारा जीवाचा दुसरा कोणीही मित्र असत नाही. म्हणून आचार्य म्हणतात की लोकानां बंधुकृत्यम हिताहितोपदेश श्रुतिस्मृतिलक्षणम कृतवानिति वा लोकबंधुः. लोकांचा बंधू होऊन जो त्यांचं हित आणि अहित याचा उपदेश जणू करतो आणि सगळ्यांशी
त्याप्रमाणे वागतो असा तो लोकबंधू, कोणाचाही द्वेष करत नाही ना कोणी त्याला अतिप्रिय पण नाही, सर्व जणू त्याची लेकरं आहेत अशा अर्थाने. सर्व सजीव निर्जीवांचाही खरा प्रामाणिक तो मित्र आहे आणि पित्यासारखाच तो हितकर्ताही आहे. एकोनैक यतत् पदमनुत्तमम, हा जो श्लोकार्धात निर्गुण तत्वविचाराच्या पैलतीराकडे सहस्राचा प्रवाह वाहिला आहे. पहिला पूर्वार्ध जो आहे त्यात एक नैक सवह कह किम यत तद आणि पदमनुत्तमम हे सगळे कसे आहेत, निर्गुण तत्वविचाराच्या याच्याप्रमाणे सांगितल्या गेलेले आहेत. आता इथे या श्लोकार्धामध्ये म्हणजे अर्ध्या भागामध्ये लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सलः असं आलंय. म्हणजे सगुण लोककल्याणाच्या ऐलतीराकडून प्रवाहित झालेलं आहे. आमचं जीवन हे व्यक्ताव्यक्त स्पर्शी असल्यामुळे, म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त स्पर्शी असल्यामुळे कोणताही समग्र विचार उभयस्पर्शीच असू शकतो, असंही आणि तसंही. आपले चालू जीवन व्यस्त आहे पण त्याचे मूळ अव्यक्त आहे. तरु पत्र पुष्प फल समृद्ध होऊन सफळ व्हायचा तर त्याच्या मुळाशी निगा विशेष केली पाहिजे. त्याची उपेक्षा करून साफल्याची आशा करता येत नाही. कुठल्याही वृक्षाला पत्र पुष्प फल येऊन तो तरु समृद्ध करायला हवाय, वृक्ष समृद्ध व्हायला हवा असेल तर त्याच्या मुळाची निगा विशेष राखली पाहिजे. त्याची उपेक्षा करून चालत नाही. तर नुसतंच तो फळावा फुलावा म्हणून आशा करावा हे योग्य नव्हे. त्याचबरोबर मूळ पुष्ट निरुष्ट म्हणजे शोभिवंत व्हायचे तर त्या शाखा पर्णसंभारही सांभाळलाच पाहिजे. म्हणजे कुठे कापायचा वाढलेल्या शाखा, कुठे त्याला व्यवस्थित करायचं हे सगळं बघावं लागतं, तेव्हा तो वृक्षसुद्धा शोभिवंत होईल. म्हणून व्यक्ताचा विचारही उपेक्षणीय नाही आणि अव्यक्ताचा विचार शाश्वताचा विचार म्हणजे तत्वज्ञान होय. हा जो आहे भगवंत व्यक्त आणि अव्यक्त, सगुण आणि साकार, निर्गुण आणि निराकार, निर्गुण आणि सगुण अशा सगळ्या बाबतीतच त्याचा विचार झाला पाहिजे. म्हणून म्हटलंय की व्यक्ताचा विचार, प्रस्तुताचा विचार म्हणजे लोकधर्म होय. लोकजीवनाचा विचार करणारे आहे. समस्त लोकजीवन सुखी कसे होईल याचा विचार आणि आचार पाहणारा तो परमात्मा होय. परमात्मा हा असा संपूर्ण मानव जातीचा, सर्व भूतमात्राचा, जीवाचा विचार करणारा आहे. तर समग्र समाजाच्या समग्र हिताचाही तो विचार करतो आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, लोकबंधू म्हटलंय, लोकानाम बंधू. श्लोक 91 734 नाम आपण बघताय. लोकनाथ ओम लोकनाथाय नमः. लोकैर्नाथ्यते याच्यते लोकानुपतपती आशास्ते लोकानामिष्ट इति वा लोकनाथः. जगताचा स्वामी किंवा जगतातील सर्व जीवे ज्याच्याकडे आपल्या इच्छापूर्ती करता, याच्यते म्हटलेलं आहे. म्हणजे इच्छापूर्ती करता, याचना करतात, गरजांकरता विनवणी करतात असा तो लोकनाथ. लोकांच्या सगळ्या इष्ट किंवा लोकांच्या सगळ्या आशा जो पूर्ण करतो असा हा लोकपती लोकनाथ होय असाही अर्थ होतो. तो जगाचे वैभव वाढवतो म्हणूनही लोकनाथ होय. नाथ या शब्दाचे इतरही अनेक अर्थ आहेत. सर्वच अर्थाने श्रीहरीचे वर्णन केले जाते. जसे की ज्याची स्तुती केली जाते, ज्याच्यावर प्रेम केले जाते किंवा जो दैदिप्यमान आहे, अशा अनेक अर्थांनी श्रीहरी लोकांचा नाथ आहे, स्वामी आहे. पण लोक कोणाला म्हणतात तर लोक्यते इति लोकः. लोक कोणाला म्हणतात तर जो लोक्यते म्हणजे पाहिला जातो तो सगळा लोक होय. अर्थात हा सगळा व्यक्ताकार म्हणजे लोकच. जो विश्व दिसतंय आपल्याला सगळं मनुष्य लोकच. या लोकात काय येत नाही सारेच त्यात अंतर्भूत होते. तृणकांडापासून ब्रह्मांडापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सचराचर समस्त सृष्टी त्यात अंतर्भूत आहे. अशा लोकांचा तो परमात्मा नाथ आहे, नियंता आहे. त्याच्या अधीन हे सारं विश्व आहे.
लोक व्यक्त आहे आणि तो तो परमात्मा अव्यक्त आहे. लोक क्षर म्हणजे नाश होतो इथल्या लोकांचा, येथील लोकांचा, मनुष्य लोकातील. आणि तो मात्र कसा आहे? अक्षर. क्षर म्हणजे नाश होणे आणि अक्षर म्हणजे जो अविनाशी आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्त असं त्याला म्हणूनच म्हटलं जातं. हा जो अव्यक्त अक्षर पुरुष तोच या विश्वामध्ये अंतर्यामी रूपाने प्रविष्ट होऊन त्याचं नियमन करीत आहे, त्याला चालवित आहे. आणि म्हणून तो काय आहे? लोकनाथ म्हणावयाचा. या लोकनाथालाच पुढील ध्यानामध्ये सर्व लोकैकनाथ असं म्हटलंय. आपल्या सगळ्यांना हा श्लोक माहिती आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. या सगळ्या भवभयाचा, संसार भयाचा ताप हरण करणारा असा तो लोकांचा नाथ असणाऱ्या विष्णूला वंदन केलं इथे. आणि वरती सगळं त्याचे वर्णन केलंय दिसण्याचं. अशा अर्थाने हा लोकैकनाथ परमात्मा योग्यांनाच ध्यानाने गम्य होतो, कळतो, आकळतो. कारण तो अव्यक्त आणि अक्षर आहे. पण ज्यांना ते अव्यक्त अक्षररूप न आकळले तरी परमश्रद्धेने जे त्याचे नाम, रूप, गुण, कर्म आठवून त्याची सगुण भक्ती करतात, त्यांना तो परमात्मा कधीच अंतर देत नाही. त्यांच्यासाठी तो अवतार ग्रहण करतो. तो दुर्जनांचे पारिपत्य करून सज्जनांचा कैपक्ष घेतो आणि या भूतलावर धर्माचं राज्य स्थापतो. त्याला हा उद्योग वारंवार करावा लागतो. कारण जनता विषयासक्तीत सापडून देवाला विसरून जाते आणि अधर्म बळावतो. अधर्म वाढला की मग संपूर्ण समाज विस्कळीत होतो. धर्माला जणू ग्लानी आलीसारखी वाटते. नष्ट जरी झाला नाही तरी धर्म विस्कळीत होतो. म्हणून म्हटलं अधर्म बळावतो. आणि अधर्म बळाला म्हणजे त्याच्या पारिपत्यासाठी भगवंताला अवतार ग्रहण करावा लागतो. संभवामी युगे युगे. कशासाठी? त्या परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी मी वारंवार अवतार घेईन. म्हणूनच भगवंताने आश्वासन दिलेलं आहे. युगे युगे, प्रत्येक युगामध्ये तो येतो. अशा प्रकारे तो आपल्या भक्तांना आणि अभक्तांना दाखवून देतो की हा लोक काही अनाथ नाही, हा सनाथ आहे. मी आहे तुमच्यासाठी, चांगल्यांसाठी तो रक्षण करण्यास येतो. आणि जे अभक्त आहेत, त्याला त्रास देणारे आहेत, त्याच्यावर श्रद्धा ठेवणारे नाही आहेत, भक्ती करणारे नाही आहेत, अशा लोकांना सुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठीच मी येणार. म्हणून म्हटलंय की तो त्यांना दाखवून देतो, भक्तांनाही आणि अभक्तांनाही, की लोक, हा जो लोक आहे हा काही अनाथ नाही आहे. परमात्मा त्याचा नाथ आहे, स्वामी आहे. परमात्मा नाथ असल्यामुळेच भक्त निश्चिंतपणे धर्माचरण करीत राहतात. भक्त त्याच्यावर विश्वास ठेवून निर्धास्त असतात. आणि द्रोही दुष्टांचा दुष्टावा त्यांच्या नाशालाच मग कारण होतो. हे जे असतात अधर्म, अभक्त, अधर्म वाढवणारे, हे सगळे द्रोही, दुष्ट, या दुष्टांचा दुष्टावा त्यांच्याच नाशाला मग आपोआपच कारण होणार आणि त्यांच्याच वागण्यामुळे ते विनाशाला जाणार. असा हा लोकानाम नाथ, लोकांचा नाथ म्हटलेला आहे. श्लोक 91 735 नाम बघतोय. माधव हा. ओम माधवाय नमः. मधुकुले जातत्वात माधव हा. मधुकुले जातत्वात म्हणजे मधुकुलात जन्मलेला, म्हणून याचं एक नाम माधव. दुसरा अर्थ आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. लक्ष्मीचा पती तो माधव. माधव हे नाम विष्णू सहस्रामध्ये 3ऱ्यांदा आलेलं आहे. 72वं नाम बघितलं आपण, 167 नाम बघितलं आहे आणि आता हे 735 नाम वारंवार आले. त्या अर्थी सहस्राचे हे माधव नाम आवडते असावे असं म्हणूया का? मा म्हणजे प्रमा असाही एक अर्थ केला जातो. मा म्हणजे प्रमा किंवा बुद्धी. धव म्हणजे पती. म्हणजेच गीतेमध्ये म्हटलंच आहे, यो बुद्धे परतस्तु सहा, जो बुद्धीच्याही पलीकडे आहे तो हा.
मधोहो अपत्यम पुमान माधवा, असा पुन्हा वेगळा अर्थ आहेच, मधुकुळात जन्मलेला. पण यो बुद्धे परतस्तु सहा, म्हणजे जो बुद्धीच्याही परतः पलीकडे आहे असा तो कोण, ते आत्मस्वरूप जे आहे आपल्यामध्ये असणारं ते आहे. आपल्याला हे 3ऱ्या अध्यायात आलेलं आहे. यदूपासून यादव तसा मधूपासून माधव. इथे जे मघा म्हटलं की मधो अपत्यम, मधुकुळात जन्मलेला. आता मधुकुळ आपल्याला साधारणतः माहिती नाही, यादव कुळ माहिती आहे. बरेचदा त्याचा वारंवार उल्लेख येतो की हा श्रीकृष्ण यादव आहे, आणि यदूपासून जे आले ते यांना यादव म्हणतात, आणि मधूपासून झाले ते माधव, असा इथे उल्लेख आलाय. यदूप्रमाणे मधू प्रसिद्ध नाही आहेत, म्हणजे मधुकुळ जे आहे ते वंशज पूर्वजांचं नाव चालवतो. आधी पूर्वजांच्या नावाने तो प्रसिद्ध होतो, मागाहून तो आपल्या नावाने पूर्वजांना कीर्तिमंत करतो, सुप्रसिद्ध करतो, असा एक प्रघात आहे. कालांतराने पूर्वजच वंशाच्या दिगंत कीर्तीमुळे लोपल्यासारखे होतं आणि लोक त्याला ओळखेनासे होतात. तसंच मधुविषयी झालेले दिसत आहे. माधव सुप्रसिद्ध, पण माधव म्हणजे श्रीकृष्ण या अर्थाने तो सुप्रसिद्ध, पण मधू म्हणजे ज्या मधुकुळात तो जन्मलाय ते मधू अप्रसिद्ध. पण फळावरूनच झाड प्रसिद्ध असते, होय ना. फळ कोणतं आहे, मग त्याचं झाड काय, म्हणजेच त्याचं मूळ काय, हे पण बघितलं जातं. इथेही तसंच. मग प्रसिद्ध फळाचं झाड प्रसिद्ध नाही तर कसं म्हणावायचं, म्हणजे इथे मधू प्रसिद्ध नाही असं कसं म्हणायचं, कारण माधव प्रसिद्ध आहे. मधू हा मधुरा म्हटलेला आहे. मधू हा मधुरा, म्हणजे ज्याला आजची मथुरा नगरी म्हणतात, पण आधीचं नाव काय तिचं, मधुरा नगरी. यमुना तिरीचे मधुबन या नावाने सुप्रसिद्ध आहेच, जी आजची मथुरा नगरी म्हटलेलं आहे. आणि यमुना तिरीचं जे मधुवन आहे ते प्रसिद्ध आहेच. मधुबन में राधिका नाची रे, गिरिधर की मुरलिया बाजे रे, गाणं आठवत आहे का. मधुबनी खरं तर हा जिल्हा बिहारमध्येही पण आहे, आणि मधुबनी चित्रकलाही प्रसिद्ध आहे, पण तो इथे संदर्भ नाही आहे. इथे मधुरा नगरी म्हणजेच मथुरा नगरीचं हे जुनं नाव आहे. मधुनगरी, मधुवन, मधुपुरा जे आहे हे दाट जंगल, मधुवन ज्याला म्हणतात. आणि यादव राजा मधूशी हा संदर्भ जुळतो, म्हणजे हा जो यादव राजा आहे मधू, त्याच्याशी हा सगळा संदर्भ जुळतो. कारण की मथुराचं जुनं नाव हेच असावं म्हणून तिला मधुनगरी पण म्हणतात. तिथे मधुबन पण होतं. मधुबन हे दाट जंगल असणारं असं होतं, किंवा मधुपुरा अशा अर्थाने. मधुपुराचंच पुढे मथुरा असं नाव पडलंय. म्हणून हा या मधुराजाचा पुत्र, म्हणजे मधोह अपत्यम, मधुकुळात जन्मलेला म्हणून माधव असा उल्लेख इथे बरोबर संदर्भ सापडतो. माधव हो मधु या विवेचनात मग ते सगळं संयुक्तिक वाटतं. मधुराजाचा प्रदेश कसा होता, मधुकुल्ल्यांनी आणि घृतकुल्ल्यांनी पूर्ण होता. म्हणूनच मथुरेचा पेढा हा आजही प्रसिद्ध आहे. खवा आणि साखरेचा रवा म्हणजे पेढा, जिथे विपुल दूध दुभते होते, आणि मधु शर्करा आहे तो देश मधू, आणि तिथेच तो जन्मला म्हणून तो माधव म्हणायचा. म्हणून हे चिंतन खरं तर 31वा श्लोक माधव मधु इथे यायला पाहिजे होतं. तिथे जास्त संयुक्तिक वाटलं असतं, पण इथे लोकबंधूर लोकनाथो याच्याबरोबर माधव आलाय. तदनुसार हा लोकांचा बंधू सुहृद, पुन्हा लोकनाथ म्हणजे लोकांचा स्वामी, हे जसं म्हटलंय तसं लोकमातृस्वामी असा अर्थ प्रतीत होतो. म्हणजे लोकमातृ म्हणजे लोकांची माता, लोकांची जी माता तिचा हा स्वामी, म्हणून तो काय म्हणायचंय, लोकमातृस्वामी. माता लोकांची माता कोण, तर लक्ष्मी या अर्थाने पण आहे, आणि तिचा तिचा स्वामी म्हणजे तो माधव म्हणावयाचा. पुढील नाम जे भक्तवत्सल आहे त्यालाच अनुसरून हे लोकवत्सल अशाच आशयाचं आहे. वैशाख महिना हा सुद्धा मधुमास म्हणून ओळखला जातो. या महिन्यातील वसंत ऋतू ही श्री विष्णूचीच विभूती आहे.
स्वतः भगवंतानेच गीतेत म्हटलेलं आहे की ऋतूनाम कुसुमाकरः. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना भगवंत म्हणतात की ऋतूंमधील कुसुमाकर ही माझीच विभूती आहे. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू. सर्व सौंदर्याचे वैभवाचे उगमस्थान ते आहे. आणि भगवान विष्णू हे म्हणतात की हे ते वसंत ऋतू हा माझाच विभूती आहे, माझंच ऐश्वर आहे, माझंच सामर्थ्य असं समज. त्याला आपण माधव मास असेही म्हणतात पुष्कळ जण वसंत ऋतूला. असा हा माधव आधीचा लोकबंधू, मग लोकनाथ आणि इथे माधव लक्ष्मीचा पती याही अर्थाने आणि मधुकुळात जन्मलेला तो माधव असाही इथं सगळा संदर्भ आपण बघितला. आणि असं हे नाम परमात्म्याचं माधव हे आणखी वेगळ्या अर्थाने आपण इथे बघितलं. श्लोक 91. 736 नाम बघतो आपण. भक्तवत्सलः. ओम भक्तवत्सलाय नमः. भक्त स्नेहवान भक्तवत्सलः असं भाष्य करताना आचार्य म्हणतात की भक्तांच्या विषयी जो स्नेहयुक्त असतो, प्रेमळ असतो, अशा त्या परमात्म्याला भक्तवत्सल असं म्हटलंय. जसे भक्तावरील प्रेम अगाध असते असा तो नेहमीच आपल्या भक्तांच्या बाबतीमध्ये क्षमाशील आणि अमर्याद दयाशील असतो. परमात्मा हा या विश्वावर आपल्या अपत्याप्रमाणे प्रेम करतो, म्हणून तो खरं तर लोकवत्सल हा असं म्हणायला पाहिजे होतं. कारण श्लोक काय आहे? पूर्वार्ध लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सला असं जो आहे, त्या भक्तवत्सलाच्या ऐवजी लोकवत्सला असं हवं होतं. पण इथे भक्तवत्सला म्हटलंय का? तर तो भक्तवत्सल असल्याचे कृतज्ञतेने भक्त म्हणतो इतकंच. वस्तुतः तो लोकवत्सलच आहे. कारण भगवत वचनच आहे गीतेमध्ये की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियाः. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझी सारखीच भावना असते, सारखीच भावना ठेवणारा मी आहे. न मे द्वेषोस्ति न प्रियाः. माझा कोणी मित्र नाही किंवा कोणी शत्रूही नाही. परंतु ये भजंती माम भक्त्या, जे मला भक्तिपूर्वक आराधतात, माझी उपासना करतात, माझं मनन चिंतन करतात, माझ्याच मार्गाने येतात. म्हणून ये भजंती माम भक्त्या मयि तेषु चाप्यहम्. मयि म्हणजे माझ्यामध्ये ते सगळे असतात आणि तेषु त्या भक्तांमध्ये च अपि अहम. चाप्यामध्ये संधी आहे, च अधिक अपि आणि अहम, त्यांच्यात मी असतो. म्हणजेच त्यांच्या अव्यभिचारी भक्तीमुळेच ते माझ्यात आणि मी त्यांच्यात असतो. भक्ती अमक्याने करावी तमक्याने करू नये असलाही भेदमूलक भाव माझ्या ठाई नाही. माझ्या भक्तीचा राजमार्ग सदा सर्वदा सर्वांना सारखाच असतो, सारखाच खुला आहे. ज्यांची इच्छा असेल ते या मार्गाने घेतात आणि मदरूप होतात. कोणावरही मी सक्ती करीत नाही. भक्तात विशेषतः भगवंत कृपा झाल्याने येते. भक्त आणि भगवंताच्या परस्पर प्रियतेला इथे मयि ते आणि तेषु चाप्यम या पदाने सांगितलं इतकंच. अध्याय 9 आणि गीतेतला अध्याय 9 आणि श्लोक 29 त्यातील हा श्लोक आहे. जसा अग्नी सगळ्यांना समान आहे, पण जो त्याच्या जवळ बसेल त्याला तो अधिक उष्णता आणि प्रकाश देईल हे उघड आहे. तसा परमात्मा हा लोकवत्सल म्हणजे सर्वांना समान आहे, पण त्याच्याकडे येणाऱ्यांना तो विशेष उपकर्ता होतो, म्हणून तो भक्तवत्सल म्हणविला जातो. भगवंत असेही म्हणतात की नमे भक्त प्रणश्यती, म्हणजे जो सर्व भूतमात्रांमध्ये परमात्म्यालाच आहे असं समजतात, म्हणजे व्यापक अर्थाने मज परमात्म्याला जाणतात, पाहतात आणि सर्व भूतांना माझ्यामध्येच अंतर्गत आहे असेही पाहतात, अशांचा मी कधीही नाश करीत नाही. म्हणजे अशांपासून मी कधीही अदृश्य नसतो, म्हणजे त्यांना मी जणू दर्शन देतो असेही भगवंताने जणू आश्वासन दिलेलं आहे. अनन्य भावाने जे मला भजतात अशा भक्तांचा कधीही नाश होत नाही. म्हणजे अशा भक्तांना कधीही दुर्गती प्राप्त होत नाही, ते नष्ट होत नाही
हेच जणू काही सांगायचे. नष्ट म्हणजे या अर्थाने विनाश असा न घेता त्यांना कधीही दुर्गती प्राप्त होत नाही किंवा माझ्या भक्तांचं पतनही होत नाही, अधपतन मंथनाकडे ते जात नाहीत. हे भगवंताचं अभिवचन आहे, पण ते खरे करून घेणे हे भक्तांच्याही स्वाधीन आहे. भक्त जर परमात्म्याकडे न वळता त्याच्यापासून दूर दूर गेला तर तो अभक्त झाला आणि मग त्याचं क्षेम नाही. म्हटलंच आहे ना भगवंताने की अप्राप्यमान निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमानी, मृत्यूची धरती वाट संसारी मज सोडूनी असं म्हटलेलं आहे. पण कोण जो भक्त आपला संसार आणि आपला मोक्ष कसलीच चिंता करीत नाही आणि केवळ माझीच उपासना करतो, मी सांगितलेल्या मार्गानेच तो आचरण करतो, अशा भक्तांना, असा जो केवळ ईश्वरपरायण होऊन राहतो, अशा सगळ्या भक्तांची चिंता मी वाहतो. योगक्षेमम वहाम्यहम अनन्यास चिंतयन्तो माय, हे पुन्हा सांगितलं आणि पुन्हा नित्ययुक्त हे महत्वाचं त्याच्यात सांगितलेलं आहे. हाही गीतेतला श्लोक आहे. असे त्याचे भक्तवात्सल्य हे अशा प्रकारचं असतं, म्हणून इथे भक्तवत्सल असं म्हटलंय. भगवंताचे हे भक्त किंवा भगवंताचे भक्तवात्सल्य भक्त शिरोमणी तुकारामांनी असं सांगितलंय किंवा गायलंय की देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, देवाची ते खूण आला ज्याचे घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. म्हणजेच देवाचा स्पर्श किंवा त्याची कृपा साधकाच्या जीवनात काही विशिष्ट बदल घडवते. जसं की संसाराची आसक्ती कमी होते, मायाजाल तुटणं, आंतरिक शांती मिळणं, परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग सापडणं, सांसारिक सुखापेक्षा परमार्थ महत्वाचा वाटू लागणं, ही सगळी देवाची खूण आहे. आणि म्हणून म्हटलंय की देवाची ती खूण म्हणजे वेगळेपणाची भावना सोडून एकरूपतेचा अनुभव मग हा भक्त घेत असतो. असा सगळा परमानंद त्याला मग मिळत जातो. लौकिक बंधनातून तो मुक्त होऊन आध्यात्मिक मार्गावर असा भक्त स्थिर होतो. भगवंताने सांगितलेल्या मार्गाने ये माम भजंती, जे मला नेहमी भजतात त्यांचं सुद्धा मीच भजन करतो, म्हणजेच तेच मला आवडतात. भजन करतो याचा अर्थ ते भक्त मला आवडतात, त्यांचं गायन मीच करतो असतो. आणि म्हणून जिथे जिथे हे सांगितलेलं आहे की भजन पूजन कीर्तन उपासना जिथे जिथे चालू आहे तिथे तिथे भगवंत असतोच, असं ह्याही एक सांगितलेलं आहे. कारण भक्तांवर तो अतिशय प्रेम करतो, प्रेमळ असतो, दयाशील असतो आणि आपल्या भक्तांना कधी अधपतनाकडे जाऊ देत नाही. आणि म्हणून असा हा भक्तवत्सल असं म्हटलंय.